गुड इव्हिनिंग. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन्स ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आज आपण बघूया बुद्धिमत्तेचा इंग्रजी अक्षरमाला हा घटक. तर यावर काय काय प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात आणि ते आपण कसे सोडवले पाहिजेत, तर आपण ते आज आपण बघूया. तर बघा, ही इंग्रजी अक्षरमाला. या इंग्रजी अक्षरमालेमध्ये ए पासून ते झेड पर्यंत असे प्रत्येक अक्षराला नंबर दिलेले असतात. ए पहिल्या नंबरला येतो, बी दुसऱ्या नंबरला, सी तिसऱ्या नंबरला, असे प्रत्येकाचे नंबर आहेत. हे जर तुम्ही सराव करून, जास्तीत जास्त सराव करून हे पाठ करू शकता, त्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरे काढणे सोपी जातात. तर बघा आता, ए 1 नंबरला, बी 2 नंबर, सी 3 नंबर, डी 4, ई 5, एफ 6, जी 7, एच 8 असे प्रत्येकाचे नंबर आहेत. आणि किती अल्फाबेट असतात? एकूण 26. आपल्याकडे किती आहेत? 26. ए टू झेड. त्याच पद्धतीने उलट क्रमाने देखील यांचे नंबर, यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. सरळ तर असणारच आहे, पण उलट क्रमाने देखील कोणत्या नंबरला कोणते अक्षर येणार हे देखील विचारलं जाऊ शकतं. म्हणजे यावर देखील आधारित प्रश्न असू शकतात. तर बघा, तुमचे हे 1 नंबरला ए ही अशा पद्धतीने देखील अक्षरमाला असू शकते. ती आपण मगाशी बघितलेली ती आडव्या पद्धतीने होती आणि ही आता उभ्या पद्धतीने आहे. म्हणजे ए च बघा, उलट दिशेने उलट आपण मोजले तर 26 नंबरला येतो आणि सरळ मोजले तर 1 नंबरला येतो. असं यांचे ह्याचे सरळ नंबर आहेत आणि हे उलट क्रमाने नंबर आहेत. ए 1 नंबरला आहे तर इथे झेड 1 नंबरला आहे उलट क्रमाने. तर बघा आता, काय काय आहे? अक्षरमालेच्या डाव्या व उजव्या क्रम ठरवताना अनुक्रमे डाव्या व उजव्या हाताच्या मदतीने ठरवायचा. कशाच्या मदतीने आपण बघायचा? डाव्या आणि उजव्या. म्हणजे अक्षरमाला असेल तर हे आपली उजवा हात ती उजवी बाजू आणि डावा हात ती आपली डावी बाजू. आपल्या समोर जेव्हा पेपर असतो, आपण पेपर असा असतो आणि आपण असे बघत असतो, तर आपला जो उजवा हात ती उजवी बाजू आणि आपला जो डावा हात ती आपली डावी बाजू. वरील अक्षरमालेतील डावीकडून सुरुवात केल्यास ए हे अक्षर पहिले येईल हे लक्षात घ्या आणि उजवीकडून सुरुवात केल्यास झेड हे अक्षर पहिले येईल. अक्षरमालेवर आधारित काही प्रश्न विचारलेत, तर अक्षरांचा क्रम, मात्रा व त्यांची स्थान, गट यावर आधारित पुढील प्रश्न असणार आहेत. तर ते आज आपण बघणार आहोत. बघा तर कशा कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. दिलेल्या अक्षरमालेतील, आता बघा ही अक्षरमाला बघा, पहिली याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एक अक्षरमालेचे स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे बघा आता, दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडील 14व्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते? आता सुरुवात कुठून करायची? उजवी बाजू कोणती? तुम्ही बघा, आधी प्रश्न सोडवता येतो का तुम्हाला? आता बघायचं, दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडील 14व्या अक्षराचा आपल्याला उजवी बाजू कोणती आपली येते? बघा, उजवी बाजू कोणती? ही.
आणि डावी बाजू कोणती? आपला उजवा हात हा आणि डावा हात हा, म्हणजे उजवी बाजू ही आणि डावी बाजू ही. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? उजवीकडील 14व्या अक्षराच्या, उजवीकडून 14वे अक्षर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. कोणतं आलं 14वे अक्षर? एम. उजवीकडील 14व्या अक्षराच्या उजवीकडील 6वे. आता बघा, उजवीकडून कोणतं? 14वं मिळालं. 14वं प्रश्न वाचता वाचता आपल्याला त्याचं समजायचंय. 14व्या अक्षराच्या. आता या अक्षराच्या, कोणत्या अक्षराच्या? उजवीकडून 14वं कोणतं आलंय? त्या अक्षराच्या उजवीकडील 6वे. बघा आता या उजवीकडील 6वे कुणाच्या? आपल्याकडून उजवीकडूनचे 14वे अक्षर आले त्याच्या. पहिल्यापासून आहे का? आपल्याला आधी आता उजवीकडून 14वे अक्षर म्हणले तर तेव्हा आपल्याला अक्षर माहिती होतं का आधी? म्हणून आपण सुरुवात कुठून केली? डायरेक्ट झेड पासून, उजव्या बाजूने. आता आपल्याला अक्षराच्या उजवीकडे, आपलं जे अक्षर आलंय त्याच्या उजवीकडे. आता बघा, इथून याची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती? उजवी बाजू उजवी बाजू, ह्याची एम ची ही उजवी बाजू आणि ही कोणती बाजू? डावी बाजू. बघा, एम ची उजवी बाजू. मग आता आपल्याला काय शोधायचंय? उजवीकडील 6वे अक्षर. काय शोधायचंय? उजवीकडील 6वे अक्षर. परत मोजायचं इकडून. आता 1 2 3 4 5 आणि 6. काय आलं? उजवीकडील 6वे अक्षर काय आलं? एस. काय आलं बघा बर? उजवीकडील 6वे अक्षर काय आलं? एस. तर आपला ऑप्शन नंबर कोणतं येईल? ऑप्शन नंबर 2 एस. तर हे आपलं येईल ऑप्शन नंबर 2. आता बघा, दिलेल्या अक्षर मालिकेतील उजवीकडील 20व्या अक्षराच्या उजवीकडून दुसरे अक्षर कोणते? आता दुसरा पुढचा प्रश्न बघा कसा होईल. दिलेल्या अक्षर मालिकेतील उजवीकडून 20व्या, उजवीकडून 20वं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20वे अक्षर मिळाले. 20व्या अक्षराच्या उजवीकडून दुसरे अक्षर. आता कोणाची? याची उजवी बाजू. उजवी बाजू कोणती? ही. तर इकडची मोजायची. इकडून कोणतं किती नंबरला पाहिजे आपल्याला? दुसऱ्या. 1 आणि 2. काय आलं आपलं उत्तर? उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 2 आय. पुढे बघा आता, पुढील उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखायचंय. काय? प्रश्नचिन्हाच्या जागी. कुठे आहे प्रश्नचिन्ह? हे बघा. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल बघायचंय आपल्याला.
पहिलं काय आहे? PBKSA. आधी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. PBKSA. याचं काय झालंय? SAPBK म्हणजे काय झालंय बघा. PBK काय हे? PBK हे पुढे गेलंय आणि हे SA हे इथे आलंय आणि हे PBK पुढे गेले. कळलं? तर आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय होईल बघा बर. हे 3 अक्षरे काय होतील? सुरुवातीला येतील. 3 अक्षरे काय होतील? SAP आणि ही सुरुवातीची अक्षरे काय होतील? नंतर जाणार पुढे. BK हे आपलं उत्तर असणार आहे. काय आहे बघा उत्तर काय आहे? काय उत्तर? SAPBK. प्रश्नचिन्हाच्या जागी SAP B आणि K हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं का तुम्हाला? अक्षरमालेवर अशा पद्धतीचे प्रश्न येतात. तर पुढे बघा आता. पुढील उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर कोणते पद येईल? आपल्याला यासाठी काय पाहिजे? अक्षरमाला पाहिजे. BD 4 आहे, CF 9 आहे, DH 16 आहे. बघा हा. आता B किती नंबरला आहे? 2. D किती नंबरला आहे? 4. C किती नंबरला आहे? 3. F किती नंबरला आहे? 6. पुढे D 4 नंबरला आहे आणि हा 10 नंबरला आहे. F 6 नंबरला आहे आणि L किती नंबरला आहे बघा? L किती नंबरला आहे? 12. किती नंबरला आहे? 12. बघा आता इथे काय लॉजिक लावलंय ते तुम्ही पण काढू शकता. हे जर कळालं आपल्याला तर इथं काय येणार हे सुद्धा कळेलच ना. काय येणार सांगा बर? काय काय होत गेलंय ते बघा. 2 3 4 मग इथं काय येणार? 5. 5 नंबरला काय येणार? E. पहिलं अक्षर काय येणार? E. आणि नंतर इथे काय आलंय? D F H. मग आता इथे काय येणार? 4 6 10. 4 6 10. पुढे कोणतं येईल बघा बर? कितीचा फरक आहे यांच्यामध्ये? 4 आणि 6 मध्ये 4 आणि 6 मध्ये 2चा फरक. 6 आणि 10 मध्ये 4चा फरक. मग यांच्यामध्ये इथे काय येणार? 8 येणार आणि यांच्यामध्ये परत 4चा फरक. यांच्यामध्ये पण 4चा फरक म्हणजे काय येणार? 8 येणार. बघा आता काय येईल? E D F 4 6 10 2चा 4चा
8चा आणि इथं हे 36, हे 16, हे 9, हे कशाचे वर्ग आहेत? याचा वर्ग आहे. 2चा, 3चा, 4चा आणि 6चा. म्हणजे इथं कशाचा वर्ग येईल? 5चा वर्ग येईल, 25. आणि इथे बी एफ बघा आता इथं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. आपल्याकडे काय आहे? बी, नंतर काय आहे? एफ, नंतर काय आहे? एच, डी, सॉरी आपल्याकडे काय आहे? डी, नंतर काय आहे? एच, नंतर काय येईल? जे. म्हणजे इथे काय येईल? जे. बघा समजलं का कसं केलं ते? इथे वर्ग संख्या आहे ही 2. हा कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. हा कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. हा कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. मग हा कशाचा तरी वर्ग असणार. म्हणजे ह्या नंबरचा, पहिल्या नंबरचा वर्ग. बघा हा कशाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. समजलं? पुढे आता पुढचा प्रश्न बघा. पुढील उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल? ए सी काय आलंय? ए वाय सी. बघा इथे बी च्या जागी वाय घेतलंय, यू च्या जागी व्ही घेतलंय, एफ च्या जागी यू घेतलंय आणि इथे काय केलंय? जे च्या जागी क्यू घेतलंय. म्हणजे एक्स एक्स यू व्ही असं पाहिजे होतं. ई एफ जी आणि ए सी आणि काय घेतलंय? एक्स एक्स व्ही ई जी आणि आय के आय के. मग आता काय येईल आपल्याकडे? ऑप्शन बघा आपल्याकडे काय काय आहेत? यू, हे बघा जी एस आय, जी एस आय हे काय ऑप्शन होऊ शकेल का? याचा काय अर्थच लागत नाही. एस आय क्यू, एस आय क्यू हे पण काय बरोबर लॉजिक लागत नाही. टी एच आर. आता बघा गाडी कशी चालले बघा, अशी अशी, मग कशी जाणार बघा. हे बघा म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? ए सी च्या मध्ये ह्या वाय आला, एक्स यू एक्स व्ही च्या मध्ये हा डी आला, ई जी च्या मध्ये हा यू आला आणि पुढे पुढे काय होईल? टी आणि आर च्या मध्ये हा एच येईल. काय होईल? टी आणि आर च्या मध्ये काय येईल? एच येईल. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. समजतंय का कसं कसं लॉजिक लावायचं असतं ते? बघा आता पुढे
पुढचा प्रश्न, बघा तुम्हाला जमतोय का? तुम्ही ट्राय करा सोडवायचं. कसं कसं सोडवायचं बघा. हा सोपा प्रश्न आहे. तुमच्या निरीक्षण क्षमतेवरून तुम्ही शोधून काढू शकता. बघा कसा कसा आहे. BY खाली अक्षर मला दिलेली आहे मी. BY सोपं आहे. नंतर EV, नंतर HS. बघा किती किती सोडलेत. हे 2 सोडलेत, हे 2 सोडलेत. आपल्याला पण पुढे हे 2 सोडावे लागतील आणि पुढचं KP काय घ्यावं लागेल? HS. त्यांनी काय काय घेतलंय? BY, EV, HS. मग आपल्याला काय घ्यावं लागेल? KP. हे आपलं उत्तर असलं पाहिजे. पुढे बघा MN. हे पण आहे पुढचं पण. सोपा होता हा प्रश्न. पुढे बघा आता. पुढे जाऊया आपण आता. हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. बघितले का लगेच आपले निरीक्षण क्षमता किती चांगली आहे यावर आपलं हे, जितके आपले निरीक्षण याचं चांगल्या पद्धतीने करू तितके लवकर हे प्रश्न सुटणार आहेत. बघा आता सरळ सरळ ABCD दिले. दिसते का तुम्हाला? सरळ सरळ ABCD दिले. सोडवा हा प्रश्न. तर मी सोडवायची गरज आहे का? ABCEFG JKL. बघा काय काय दिलंय. ABCEFG IJK बघा आता पुढे काय येणार. काय येईल पुढं? आपल्याकडे ऑप्शन काय आहेत? PQR. PQR हे इथं आहे बघा. NOP हे पण ऑप्शन आहे. OPQ आणि QRS. हे येईल का? WXY हे पुढचं आहे. तर यानंतर आपण हे किती सोडले तिथं? हे सोडून दिलंय, हा पण सोडून दिलंय, म्हणून हा पण सोडून द्यायचा. आणि पुढे काय? NOP. काय आपलं उत्तर? NOP हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा आता काय आहे प्रश्न. बघा B. मी याला नंबर देते. बघा आता नंबर दिल्यावर तुम्हाला हा प्रश्न सोडवणं सोपा जाईल. बघा बर, पुढील उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. BL24 कुठे आहे? B आणि L.
काय केलंय बघा, बी 2 आणि एल 12, पण तसं आहे का इथे? इथे काय आहे? 24. मग काय केलंय बघा, दुप्पट केले, यांचा गुणाकार केलाय. 12 दुने 24, हे आलंय 24. पुढे CM, हा C आणि M किती आलंय बघा, M 13 आणि C 3, किती आलं? 39 आलं का? 39. हे बघा, पुढे D आणि O बघा, D आणि O. D च किती आहे? 4 आणि O च 15. काय येईल यांचा गुणाकार? 60. DO 60. पुढचा काय येईल? BCDE. एक तर आपल्याला सापडला, E बरोबर 5. पुढचं काय आता? हा 12 झाला, हा 13 झाला, हा 15 झाला. म्हणजे कोणता राहिला आपल्याकडे अजून? ऑप्शन नुसार जायला लागेल आपल्याला. EP, EP. दुसरा ऑप्शन आहे ER, ER. तिसरा ऑप्शन आहे JQ, जे तर येणारच नाही कारण हा पुढे गेला. आणि PQ, PQ हा पण ऑप्शन बरोबर नाही, हा चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे. आणि ER, ER नाही येणार. EP म्हणजे ह्याच्या नेक्स्ट नंबर, हे 2 झाले आणि याच्या पुढचे हे 2. P E बघा, आणि हा P 16. किती येतंय? E चा नंबर किती आहे आपला? E झाला का? BCDE, E 5 आणि P 16. काय आहे? 16. बघा, तर आपलं ऑप्शन नंबर 1 EP 80 हे आपलं उत्तर येईल. 16 पंचे 80. पुढचा प्रश्न बघूया. हा पण प्रश्न खूप सोपा आहे. बघा बर, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. बघा, मी तर ABCD लिहून देते तुम्हाला. ABCDEFGHIJKLMNO इथपर्यंतच आहे का? बस झाली इथपर्यंत. ए केलंय, CD केलंय, GHI केलंय, MNO पुढे पण लिहावे लागेल बहुतेक. PQRSTUVWXYZ. बघा आता, पहिल्यांदा एक अक्षर घेतलंय, नंतर 2 अक्षर घेतलेत,
एकच घेतले तर एकच सोडले, दोन घेतलेत तर दोन सोडले, तीन घेतलेत तर आता ही तीन सोडून द्यावे लागतील. एम पासून स्टार्ट, एम पासून स्टार्ट. पुढचे आता चार घ्यायचे. एम एन ओ पी किती झाली? चार झाली. झाली का बरोबर? असं लॉजिक लागतंय बघा इथे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1. समजलं का तुम्हाला? पुढचा प्रश्न बघा आता. मी तर एबीसीडी लिहिते. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. बघा बी डी एफ एच, बी डी एफ एच, एक 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 अक्षर जोडून बी डी एफ एच. त्याचं काय घेतलंय? जे एल एन पी, जे एल एन पी परत याला जोडून घेतलंय. मग आपल्याला आता काय केलंय? व्ही एक्स झेड बी. व्ही एक्स झेड बी आपल्याकडे काय आहे बघा. ही आपल्याला अक्षर मला चालणार नाही बघा. ही अक्षर मला घेऊया ह्याच्यामधली. व्ही बघा इकडे आता व्ही व्ही एक्स झेड बी. बघा आता व्ही एक्स झेड आणि हे बी उलट उलट केलंय. हे बघा इथं व्ही एक्स झेड बी हे आलंय. तर काय येणार आता? याच्या पुढे याच्या नंतर आपण म्हणजे एक एक हे एक सोडलंय, हे एक सोडलंय आणि हे एक सोडलंय. मग आपल्याकडे ऑप्शन काय आहेत बघायचे आता. ऑप्शन वरून आपण व्ही एक्स झेड बी हा बघा हा ऑप्शन जवळचा दिसतोय. डी एफ एच जे हे बघा डी एफ एच जे डी एफ एच आणि जे. त्यांनी एक एक अक्षर सोडून दिलं. आपण पण इकडे हाय फक्त मध्ये हे एक अक्षर सोडलं आणि एक एक अक्षर सोडून लिहिलं. समजलं का? व्ही एक्स झेड आणि ही तर बी आणि डी एफ एच ए बघा डी एफ एच आणि जे. तर हे आपलं उत्तर आहे. डी एफ एच जे.
तर समजले का तुम्हाला अक्षरमाला कशी कशी सोडवायची असते, त्याच्यावर आधारित कसे प्रश्न असतात आणि ते कसे सोडवायचे असतात. ओके, तर आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे. तर बघूया आज आपण काय काय शिकलो. हे अशी अक्षरमाला असते, ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात कसे कसे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सरळ नंबर आणि हे उलट नंबर हे माहिती पाहिजे. बघा, ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला घरी समजायला सोपं जाईल. दुसरे प्रश्न सोडवताना अजून कसे कसे सोडवले ते. ओके, थँक्यू. तर आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे.